नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं क्रिएटिव्ह मराठी या आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासणार आहोत FYB मराठी या विषयाचा आपण संपूर्ण आजचा जो सारांश आहे तो अभ्यासणार आहोत। कोणता नक्की कोणती कादंबरी कशा प्रकारे आहे याचा आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहणार आहोत। परंतु विद्यार्थी मित्रांनो, आपण जर या चॅनलवरती नवीन असाल तर क्रिएटिव्ह मराठी या आपल्या चॅनलला सबस्क्राइब करा, बाजूचे बेल आयकॉन देखील प्रेस करा, जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याची नोटिफिकेशन अगोदर तुम्हाला येईल व तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता। तर चला व्हिडिओला सुरू करूयात। तर पहा मित्रांनो, पहिला आहे मराठी साहित्य एकांकिका आणि भाषिक कौशल्य विकास अशा आपल्या पुस्तकाचं नाव असणार आहे। त्यामध्ये दोन एकांकिका असणार आहेत। पहिली एकांकिका आहे विठ्ठल तो आला आला आणि दुसरी जी एकांकिका आहे ते आहे हंडाभर चांदण्या, ती एकांकिका आहे। तर चला पुढे पाहूयात। क्रेडिट चॉईस पॅटर्न असणार आहे आपल्या विद्यार्थी मित्रांनो, प्रथम वर्ष कला। यामध्ये पहिली जी कादंबरी असणार आहे तो विठ्ठल तो आला आला यांची ही कादंबरी असणार आहे। पहा, अभ्यासाचे घटक काय आहेत? एकांकिका, नाटकाचे प्रकार आणि स्वरूप आपण अभ्यासणार आहोत। एकांकिकेचे घटक, एकांकिका नाट्य प्रकाराचे साहित्यमूल्य जे असणार आहे ते देखील आपण अभ्यासणार आहोत। त्यानंतर विठ्ठल तो आला आला एकांकिका पु ल देशपांडे यांची आहे आणि हंडाभर चांदण्या दत्ता भगत यांची ही एकांकिका आहे। अशा दोन एकांकिका आपण अभ्यासणार आहोत। भाषिक कौशल्यामध्ये जर पाहायला गेलं तर संवाद लेखन, कल्पना विस्तार आणि घोषवाक्य आणि भाषांतर हे चार महत्त्वाचे आहेत, हे देखील आपण पाहणार आहोत। त्यानंतर प्रश्नपत्रिकेचे जे स्वरूप आहे, वेळ असणारे 3 तास, गुण आहे 70। तर पहिला प्रश्न कशा प्रकारे विचारला जाऊ शकतो पहा, 4 पैकी कोणत्याही 2 प्रश्नांची उत्तरे आपल्याला लिहायचं आहे आणि हा असणार आहे घटक 1 वरती आधारित। 20 गुणांसाठी आहे मित्रांनो, आपण पाहू शकता 20 गुणांसाठी। प्रश्न क्रमांक 2 आहे 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तर लिहा, घटक 2 वरती आधारित असणार आहे 20 मार्कासाठी। त्यानंतर प्रश्न क्रमांक 3 जर पाहायला गेला तर 4 पैकी 2 प्रश्नांची उत्तर लिहा, घटक 3 वरती आहे 30 गुण, म्हणजे एकूण आपला 70 मार्काचा पॅटर्न आहे। त्यानंतर 17 परीक्षा जी आहे ती 70 मार्काची, अंतर्गत मूल्यमापन 30 गुणासाठी एकूण 100 गुण। आता इथे अंतर्गत जे मूल्यमापन दिसतं त्यात 10 मार्काची असाइनमेंट असते, 20 मार्काचा आपल्या इंटरनल एक्झाम असते। ती आपल्या दिल्यानंतर आपल्याला 30 मार्कापैकी 25 ते 26 मार्क भेटतात आणि 70 पैकी तुम्ही जेवढा अभ्यास करशाल तेवढा तुम्हाला इथे अभ्यासासाठी भेटू शकतो। त्यानंतर आपण पुढची जी कादंबरी मराठी एकांकिका विठ्ठल तो आला आला पु ल देशपांडे यांची एकांकिका ही आपण अभ्यासणार आहोत।